स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आज आले आहे श्री नारायण दत्त मंदिराला। हे मंदिर खूप जुनं आहे, तर तुम्हाला पूर्ण मंदिराचा परिसर आणि पूर्ण मंदिर दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर या मंदिराला आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा। आज आहे श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार, त्यामुळे खूप गर्दी होती। मंदिरामध्ये गेल्यावर खूप छान वाटते आणि मन प्रसन्न होऊन जाते। मंदिर खूप मोठे आहे आणि खूप सुंदर आहे। सर्वप्रथम दत्ताच्या मूर्तीचे दर्शन केले आणि तिथे खूप मोठे पिंपळाचे झाड आहे। पिंपळाच्या आणि झाडाचे पण दर्शन केले। दर्शनासाठी खूप गर्दी होती। दर्शन रांगेत थांबून दर्शन घेतले। मूर्ती तुम्ही पण पाहू शकता, किती छान आहे। मंदिराच्या भिंतीवर खूप छान फोटो लावले आहेत। त्या फोटोवर खूप छान माहिती लिहिली आहे। ते सर्व पाहत मी पुढे गेले। या फोटोवर गुरुचरित्र लिहिली आहे। माहिती खूप छान आहे। तिथून पुढे आल्यावर खूप छान असा ग्रंथाचा स्टॉल लावला आहे। तुम्ही कधी या मंदिराला आला आहात का, मला कमेंट करून सांगा। खूप छान मंदिर आहे, परिसर पण खूप छान आहे। याच्या शेजारी महादेवाचं मंदिर खूप मोठं आहे, ते पण खूप छान आहे। तिथून पुढे आल्यावर खूप छान असा ग्रंथाचा स्टॉल लावला आहे। ते पाहत थोडा वेळ तिथे थांबले। दत्त गुरुची सर्व ग्रंथ तिथे होते। ते सर्व पाहत मी पुढे आले। तुम्ही पण या मंदिराला एकदा नक्की या, खूप छान मंदिर आहे। माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे नवीन मंदिराचे मी व्हिडिओ आपल्यासाठी आणत असते, तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। खूप छान मंदिर आहे। याचं इथं आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं। मंदिराचा परिसर पण खूप छान आहे। तर भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत। बाय, धन्यवाद। भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत।